आपल्या महाराजांनी आग्र्यातून सुटका घेतली, पण आग्र्याच्या सुटकेनंतर आपले महाराज गेले कुठं, हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण मित्रा, इथूनच तर आपल्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आपले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटल्यानंतर थेट परत गेले नाही, तर मित्रा आपले महाराज काही दिवस पूर्णपणे गायब झाले होते आणि हे कोणालाही माहित नाही. इतिहासात हा काळ आजही मित्रा धुक्यासारखा अस्पष्ट आहे. मग आपल्या समोर आणखीन एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आपले महाराज कुठं गेले. तर मित्रा 1666 आपले महाराज जेव्हा आग्र्यातून बाहेर पडले तेव्हा मुघल दरबारातून बाहेर पडणं म्हणजे पहिला टप्पा होता. आणि मित्रा जेव्हा आपले महाराज आग्र्यातून बाहेर पडले तेव्हा औरंगजेबाने एक मोहीम सुरू केली, ती म्हणजेच संपूर्ण शोध मोहीम. म्हणजेच की मित्र, औरंगजेबाने त्याच्या सैनिकाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण साम्राज्यात शोधा. औरंगजेबाने सैनिकाला सांगितलं प्रत्येक चौकी, प्रत्येक शहर, प्रत्येक वाट पाहत राहा. पण मित्र, औरंगजेबाचा एकच संदेश होता, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडा. आणि मित्रा, इथेच तर आपल्या महाराजांनी एक मोठा निर्णय घेतला होता, जो आपल्या महाराजांना वाचवणारा ठरला. म्हणजेच की मित्र, आपले महाराज पूर्णपणे गायब झाले. हो, पूर्णपणे गायब. जेव्हा मित्र आपले महाराज गायब झाले तेव्हा आपल्या महाराजांचं ना कुठे नाव होतं, ना कुठे ओळख, नाही कुठे ठाक ठिकाणा. आपले महाराज जेव्हा आग्र्यातून बाहेर निघाले होते तेव्हा इतिहासकारांनी म्हटलं होतं की हा काळ सर्वात रहस्यमय होता. मित्र, आपल्या महाराजांनी स्वतःचं नाव आणि स्वतःलाही बदललं होतं. म्हणजेच मित्र, आपले महाराज कधी साधूच्या वेशात, कधी व्यापारीच्या वेशात, कधी कधी सामान्य प्रवासींच्या वेशात निघाले होते. आपल्या महाराजांसोबत फक्त काही विश्वासू लोकच होते आणि प्रत्येक पाऊल जीवन मरणाच्या प्रश्नावर होता. आपले महाराज रात्रीच्या वेळी प्रवास करत आणि दिवसा लपत. आपले महाराज कधी कधी लोकांच्या गर्दीत मिसळून स्वतःला लपवत होते. कारण मित्र, आपल्या महाराजांना माहित होतं जर ते सरळ मार्गाने गेले तर ते पकडले जाऊ शकतात. म्हणूनच तर मित्र, आपल्या महाराजांनी शत्रूला अनपेक्षित असलेला मार्ग निवडला होता. आणि मित्रा, काही इतिहासकार सांगतात की आपले महाराज उत्तर भारतातून हळूहळू खाली सरकत आले होते. आपल्या महाराजांना माहित होतं जंगल, दुर्गम भाग आणि गावामध्ये शत्रूंना शंका होणार नाही. हा प्रवास नव्हता, ही आपल्या महाराजांची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी होती. आणि मग मित्र, आपल्या महाराजांना असं करत करत काही आठवडे लागले त्यांच्या स्वराज्यात परत जायला. आणि मित्र, औरंगजेबाचे सैनिक आपल्या महाराजांना शोधतच राहिले. आपले महाराज तोपर्यंत तर स्वराज्यात आलेही होते. आणि म्हणूनच मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तलवार चालवणारे योद्धा नव्हते, तर संकटातून अदृश्य होऊन पुन्हा परत येणारे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट होते. पण मित्रा, एक सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इतिहासात या प्रवासाचे अचूक तपशील नाहीत, पण इतिहासकारांच्या मते हे संभाव्य मार्ग आहेत. मित्रा, तुझ्या मते आपल्या महाराजांच्या आयुष्यातील हा सर्वात डेंजरस मोमेंट होता का? कमेंट करून नक्की सांग. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर.